सामन्याचे थेट प्रक्षेपण चालू आहे। जर आपण घर बसल्या सुद्धा या सामन्यांची मजा घेऊ शकतो। 788 चॅनल महेश वेलकम। तर पांडुरंग गोलंदाज तयार आहे। एक जलदगती गोलंदाज आणि सामोरे जाणार आहे तो प्रसाद। मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला हा फलंदाज आहे। एक अष्टपैलू असा खेळाडू खारबाव संघाचा। खारबाव संघाने वैयक्तिक हायेस्ट नोंदवला या स्पर्धेमधला 48 3 षटकामध्ये। सुंदर चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू। पंच इशारा करतात की चेंडू व्हाईट आहे आणि अवांतर धावसंख्येने डावाला सुरुवात झालेली आहे। एक या धावसंख्येने पुढचा चेंडू पांडुरंगाचा सामोरे जाणार आहे तो प्रसाद। आखूट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे डीप मध्ये। एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही। एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 2। आता स्ट्राईकला आलेले योगेश पाटील मागच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झालेले होते योगेश पाटील। बघूया या सामन्यामध्ये त्याची भरपाई करतात का, कारण चांगले फलंदाज आहेत। सुंदर चेंडू जातो पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने। एक धाव पूर्ण आणि ते गचालचे क्षेत्ररक्षण 2 पायांच्या मधून हा चेंडू पसार होतोय आणि चौकार आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाय आणि धावसंख्या होते ती 6। बिनबाद 6। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि एक नशिबाचा चौकार मिळतोय खारबाव संघाला। सुंदर चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता। फक्त बॅटीला स्पर्श करून चेंडू जातोय मिड विकेट कडे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणायला लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या होते ती 8। चांगली सुरुवात करून देत आहेत दोन्ही फलंदाज। वेलकम साईनाथ एक अष्टपैलू खुला खेळाडू स्वराज्य कशेली संघाचा। फुलटॉस चेंडू गोलंदाज डोक्यावरून खेळून काढला होता। फक्त एक धाव मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 3 धाव। चांगली सुरुवात झालेली आहे नंदकिशोर खारबाव संघाची, कारण पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा काढल्या होत्या 3 षटकामध्ये। कालच्या तुलनेत आज जास्त षटकार इथे बघायला मिळतात। काल फक्त आणि फक्त 3 षटकार लगावले होते, पण आजच्या सामन्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये षटकार लागत आहे। सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू। एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव जाणारा हा चेंडू। धावसंख्या स्थिर 9। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। 3 षटकांचा हा सामना आहे। एक इनिंग संपल्यानंतर स्वराज्य कशेली आणि जयदुर्गा सुरई या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे। फुलटॉस चेंडू परंतु हवा तसा फायदा उचलता आला नाहीये। एक धाव पूर्ण करतोय फलंदाज। फक्त एकच धाव। एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 10 आणि इथे षटक संपलेले आहे। पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत। आता दुसरे षटक घेऊन कारोली संघाचा गोलंदाज आलेले आहेत। 3 षटकांचे सामने आहेत। सर्वच सामने आज 3 षटकांचे ठेवलेले आहेत, कारण पहिल्याच सामन्याला उशीर झाला त्यामुळे आज जास्त सामने खेळवायचे होते। त्यामुळे कमिटीने असा निर्णय घेतला की आज सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील।
नव्याने आलेले गोलंदाज गजा. दुसरं षटक घेऊन जाऊ गजा आणि सामोरे जाऊन तो प्रसादने मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार मारले होते. तर पाहूया या गजा याच्या षटकामध्ये तो षटकाराने खातं खोलतोय का. सुंदर चेंडू, यॉर्कर असा चेंडू होता, फक्त खेळून काढलेला आहे. आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे काढलेल्या आहेत. काही रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या होती ती 12. पुढचा चेंडू गजाचा सामोरे जाणार तो प्रसाद. धावसंख्या 12. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 षटकांचा सामना असेल आणि 3 षटकामध्ये जवळजवळ 30+ धावा करण्याचा मानस असेल इथे खारबाव संघाचा, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. आणि उंचावर मारला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच इशारा करता षटकार. पहिला षटकार प्रसादाच्या बॅटमधून आलेला आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकार मारले होते प्रसादाने आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक षटकार इथे लावलेला आहे. धावसंख्या झपाट्याने वाढत आहे. 18. पुढचा चेंडू गजायाचा सामोरे जाणार आहे तो पुन्हा एकदा प्रसाद. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आहे प्रसाद आणि उत्कृष्ट चेंडू त्रिफलाचित झालेले आहेत प्रसाद. चांगला चेंडू होता. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल आणि त्रिफलाचित होऊन प्रसाद परतत आहे आणि पहिला आदरा बसतोय नंदकिशोर खारबा बी या संघाला. प्रसाद याने वैयक्तिक 10 धावा काढल्या. 18 धावांमध्ये 10 धावांचं योगदान प्रसादाचं आहे. आता फलंदाजीसाठी आले नवीन फलंदाज महेंद्रा. पुढचा चेंडू गजायाचा सामोरे जाणार तो महेंद्रा. उत्कृष्ट असा फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक आणि एकच धावसंख्या होती ती 19. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या होती ती 19. सुंदर असा फटका पुन्हा एकदा. बॉलर बॅक ड्राईव्ह योगेश पाटील याच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तयार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो योगेश, परंतु थांबवलेले महेंद्रा याने आणि एकच धावसंख्या होती ती 20. शेवटचा चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातली शेवटचा चेंडू असेल. चांगली समाधानकारक धावसंख्या इथे उभारलेली आहे खारबाव संघाने.
सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि 3 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. तिथे चौथ्या धाव्यासाठी धावणार आहेत आणि चौथी धाव करताना योगेश पाटील हे बाद झालेले आहेत. 3 धावा मिळणार आहेत संघाला. धावसंख्या होते ते 23. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता शेवटचं षटक असेल तर जयदुर्गा सुरई आणि स्वराज्य कशेली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, हा षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि गोलंदाजीसाठी आले उंच असा गोलंदाज महेंद्र. महेंद्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहे आणि स्ट्राईकला असलेले फलंदाज अश्विन. सुंदर चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 24. यानंतर स्वराज्य कशेली आणि जयदुर्गा सुरई या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुंदर असा चेंडू फक्त हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव मिळते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 25. महेंद्र आतापर्यंत चांगले 2 चेंडू टाकलेले आहेत. हाणामारीचं षटक आहे पण या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची संधी वाटते देत नाही आहेत महेंद्र. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि यष्टीरक्षक थर्ड क्षेत्ररक्षक यांना दोघांना बीट करतोय आणि फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येऊन तो चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतात खारबाव संघाला आणि धावसंख्या होते ती 27. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकात 3 चेंडू बाकी आहेत आणि महेंद्र हा गोलंदाजी करत आहे. चांगली गोलंदाजी महेंद्र याची. सुंदर चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षक इथे चुकी करतो आणि बायच्या रूपाने 1 धाव मिळते खारबाव संघाला. धावसंख्या होती 28. पुढचा चेंडू महेंद्र याचा सामोरे जाणार आहे तो महेंद्र. उंचाड मारला चेंडू आणि चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आलेले आहेत आणि झेल बाद होतोय. चांगला झेल इथे संपन्न केला होता आणि महेंद्र हा बाद झालेला आहे. उत्कृष्ट झेल म्हणायला लागेल. 28 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मला वाटते असेल. महेंद्र हा बाद झालेला आहे. दोन महेंद्रच्या युद्धामध्ये गोलंदाज महेंद्र विजयी झालेला आहे. आता नव्याने आलेले फलंदाज
नव्याने आलेले फलंदाज सचिन पाटील. अंतिम चेंडू या इनिंग मधला. धावसंख्या दिली 28 आणि दोन्ही संघाचे कर्णधार जयदुर्गा सुरई बी आणि स्वराज्य कशेली. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. सुंदरसा कट केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पायाने चेंडू अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे 3 धावा मिळतात संघाला आणि धावसंख्या होते ती 31. निर्धारित 3 षटकामध्ये 31 धावा काढले ते नंदकिशोर खारबाव संघाने आणि मार्कंडेय कारोली संघासमोर लक्ष ठेवलं आहे ते 32 धावांचं. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जयदुर्गा सुरई बी आणि स्वराज्य कशेली. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. स्वराज्य कशेली तसेच जय दुर्गा सुरई बी संघाचा कर्णधार इथे आलेला आहेत वैजनाथ. तर मी डॉक्टर देवराज चौधरी यांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच योगेश भोईर सुद्धा आलेले आहेत नाणेफेकीसाठी. आजचे पाहुणे डॉक्टर देवराज चौधरी साहेब आलेले आहेत नाणेफेकीसाठी. तर कॉइन असा आहे, एका बाजूला मरुवाई स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रभावती दामोदर स्मृती. आणि प्रभावती दामोदर स्मृती आलेला आहे आणि सुरई संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग घेतलेली आहे. तर टॉस बॉक्स मधून खबर आलेली आहे की सुरई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि कशेली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे सुरई संघाने. अगोदर बॅटिंग घेतलेली होती परंतु चेंज केला डिसिजन. धन्यवाद उमेश. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मी हार्दिक शुभेच्छा देतोय. हार्दिक आभार मानतोय. हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो तुम्ही पाहताय मरुआई दिवे आयोजित स्वर्गीय प्रभावती स्मृती चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर चला मित्रांनो लगेच आपली सेना घेऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
चला दोन आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मार्कंडे कारिवली या संघाला विनंती करतोय, तो इथं दोन आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही सामना होताय नंदकिशोर खारबाव बी या संघाने धाडसी निर्णय घेऊन 31 धावा इथे बनवले आणि 32 धावांचं आव्हान मार्कंडे कारिवले या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि मार्कंडे कारिवले या संघाचा जर विचार केला तर पाठीराखे भरपूर आलेले आहेत. दोन फलंदाज येताना दिसतात आणि ताऱ्यांच्या गजरात ते मैदानावर निघालेले आहेत. आणि पिंक सेना तुम्हाला दिसत आहे मैदानावर मध्ये. नंदकिशोर खारबाव बी, प्रसाद योगेश एक चांगले चांगले अष्टपैलू खेळणारे आहेत या संघामध्ये. त्यामुळे 3 षटकांचा जर विचार केला तर पांडुरंग यांनी 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर गजा यांनी 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक वापसी करून महेंद्र यांनी फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या. आता विश्लेषण 3 षटकांचं होतं आणि 3 षटकांमध्ये टोटल 31 धावा काढल्यात आणि 32 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण विचार केला तर 7 ज्या धावा आहेत त्या एक्स्ट्रा धावा निघालेल्या आहेत. तर बघूया मार्कंडे स्पोर्ट कारिवले या संघाचे 2 फलंदाज इथं आलेले आहेत मैदानावर. स्ट्राईकला आहे जो फलंदाज तो म्हणजेच गजानन आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे पांडुरंग. बघूया गजा इथं मजा करतोय की नाही, मजा दाखवतोय नाही ते पाहायचं आहे. आणि आत सामन्यामध्ये एक रंग भरतो की नाही पांडुरंग ते पाहायचं आहे. कारण 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नंदकिशोर खारबाव बी या संघानं. तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजे श्याम. बघूया श्याम कशा पद्धतीने गोलंदाजी हाकलतोय. या षटकातील पहिला चेंडू गजा याला बघूया गजा कशा प्रकारे आपल्या संघाचा आणि आपला अकाउंट ओपन करतोय. शॉर्ट चेंडू पंच करण्याच्या नादी पूर्णपणे बेट झालेला आहे. दाद मागताय तो मात्र पंच कुठल्या प्रकारचा इशारा करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली सुरुवात करून देत आपल्या संघासाठी श्याम. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते श्याम यांच्याकडून. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी गजा याला. वरती चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला. चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण करतोय संघाचं आणि स्वतःचं खाता इथं ओपन करताना दिसतोय गजा 1 धावाने. आणि संघाची धावसंख्या झाली ती 1. त्यामुळे खरोखर जबरदस्त क्रीडानगरी पाहताय. दामोदर क्रीडानगरी या क्रीडानगरी सर्वांचं स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. तुम्ही या लाईव्ह युट्यूबवर लाईव्ह पाहू शकता या स्पर्धेचे लाईव्ह थेट प्रेक्षकांना तुम्हाला पाहायला मिळेल. टाईप करा मित्रांनो ओम फोटोज. तसेच लेट प्रभावती दाभोलकर स्फूर्ती चषक 2022 असं टाईप करा आणि युट्यूबवर या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा सज्ज होतो गोलंदाज श्याम. तर चांगला चेंडू केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि कुठल्याही प्रकारचं चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल संपादन होतोय आणि फलंदाज फेल होतोय तो म्हणजेच पांडुरंग. वेलकम विजय आणि शिल्पेश यांचं आगमन झालं या क्रीडांगणात. मी तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तर पहिला हादरा बसतोय मार्कंडे स्पोर्ट कारिवली या संघाला. पांडुरंग बाद होतोय 0 धावांवर. पण 1 धाव इकडे रोटेट केलेली आहे गजा यांनी. मात्र पांडुरंग चांगली इथं खेळी करून दाखवत नाही. 0वर बाद होऊन जातोय. पुढे सज्ज होतो श्याम पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटवर कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत आपण पाहिलं की 4 चेंडू हाताळलेल्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देऊन 1 विकेट सुद्धा घेतलेला आहे. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी श्याम. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लय मध्ये आपल्या जागेवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज गजा. फुलटॉस चेंडू आता मात्र सॉंग करतोय. चेंडू येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये सुंदर झेल आणि फलंदाज फेल होतोय तो गजा. दुसरा हादरा बसतोय मार्कंडे स्पोर्ट कारिवली संघाला.
खरोखर व्ह्यू रचना एक जे क्षेत्ररक्षण होतं ते एक सुंदर तरीकेने हे क्षेत्ररक्षण सजवलेलं होतं आणि एक जबरदस्त मासा गळ्याला लागलेला आहे आणि बाद होतोय तो म्हणजेच गजा. दुसरा हादरा बसतोय मार्कंडे स्पोर्ट कारविले या संघाला. काय गोलंदाजी करतोय, खरोखर जबरदस्त गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी, कधी कधी ओव्हर पिच टाकतोय आणि एक चांगला विकेट घेतोय तो म्हणजेच गोलंदाज श्याम. गजा बाद होतो, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय नरेश. रमेश आणि नरेश बघूया. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच रमेश. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, रूम बनवला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पहिला षटकाचा खेळ इथं मित्रांनो समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर एक सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी करून 2 विकेट इथं घेतलेले आहेत आणि फक्त 1 धाव इथं दिलेले श्याम यांनी. चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. मित्रांनो सामना सुरू झालेला तो म्हणजेच नंदकिशोर खारबाव बी आणि मार्कंडे स्पोर्ट कारविले या दरम्यान 32 धावांचं आव्हान इथं राखताना पहिल्याच जर आपण विचार केला षटकाचा तर फक्त आणि फक्त 1 धाव आणि 2 विकेट सुद्धा गेले. ते म्हणजेच गजा बाद झालेला आहे. 4 बॉल चेंडू फेस करून फक्त आणि फक्त 1 धाव काढलेली आहे आणि पांडुरंग हा 0वर बाद झालेला आहे. काय गोलंदाजी केलेली श्याम, एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. मग तो सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येतो तो म्हणजे प्रसाद. खरोखर प्रसादचा विचार केला तर आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. मात्र या सामन्यामध्ये काय करतो ते पाहायचं आहे. स्ट्राईक मिळते ती नरेश याला. बघूया नरेश कशा पद्धतीने आपलं अकाउंट ओपन करतोय. बारा चेंडू मध्ये मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची गडी, 15ची सरासरी इथे आखायला लागेल. 31 धावांची आव्हान आहे. 1 धाव झालेली आहे. तर सफल क्रॉस झाला होता. बीट करतोय फलंदाज, बीट करतोय एसटी मात्र बॅकअप चांगला मिळतोय पण 1 धाव इथं पूर्ण करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय मात्र 2 करताना फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय ईश्वर. बघूया ईश्वर एक देवाचं ना दुसरं रूप आहे. तर बघूया आपल्या संघासाठी तो रूप घेऊन येतोय का ते पाहायचं आहे. और चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, धाद मागता येत मात्र पंच कुठल्या प्रकारचा इशारा करत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दाद मागितलं होतं एसटी रक्षक यांनी मात्र कुठल्या प्रकारचा इशारा देत नाही दोन्ही पंच. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होते आपल्या लाईन मध्ये आपल्या जागेवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रसाद. आता मात्र जोरात मारलेला फटका चेंडू जातो इष्टाकावरच्या दिशेकडे रवाना होतोय. एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे अर्जित करत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 4 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजसाठी तयार झालेला आहे प्रसाद. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज ईश्वर. बघूया ईश्वरवर खूप जिम्मेदारी आहे. मात्र ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच आमच्याकडे बोलतात मात्र लाईनच्या थोडासा बाहेर टाकला होता चेंडू. पंच सांगतायत की हा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि दुसरा चेंडू जो आहे पुढचा तो फ्री हिट असणार आहे. बघूया या फ्री हिटवर कशा प्रकारे फायदा उचलतोय की नाही ते फलंदाज बघायचं आहे. ईश्वर प्रसाद पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
शॉर्ट चेंडू मिस टाइम फटका चेंडू जातोय गोलंदाजाकडे मात्र कुठल्या प्रकारचं विकेट नाही इथे एक धाव इथे पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज एक धावने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 3-6 ज्ञानेश्वर मुकादम हा सामना जर जिंकायचा असेल तर हवाई फायर करणं गरजेचे आहे कारण धावसंख्या पण नजर टाकली तर 32 धावांचं आव्हान इथं पूर्ण करायचं आणि आता धावसंख्या झाली त्या म्हणजेच 3-6 प्रसाद पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रमेश शॉर्ट चेंडूला सोडून दिलेला आहे पंच आमच्याकडे बोलतात सूर्यकांत मोरे याचं दोन्हीत समांतर करतात धाव मिळते अवंतर वाईटचा इशारा येतोय एक धावने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 7 पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रसाद पुढचा चेंडू टाकण्यासाठी सगळा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होतो बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये एक धावने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 8 मित्रांनो 32 धावांचं आव्हान इथं पूर्ण करताना दुसऱ्या षटकातील खेळ इथं सुरू झालेला आहे आणि धावसंख्या नजर टाकली तर 8 धावा इथं झालेल्या आहेत पुन्हा एकदा सज्ज होतो प्रसाद स्टेप आउट झालेला आहे लाफ केलेला फटका चेंडू जातो एका टप्प्याने 4 धावांसाठी मी सांगितलं होतं की हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारणं अनिवार्य झालेलं आहे पण तेच कानमंत्र इथं दिलेलं आहे ईश्वर आणि ईश्वराने आता मात्र चांगली कामगिरी केलेली आहे कारण 5 चेंडू पेस केलेले आणि 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला 2 षटकाचा विचार केला आपण तर धावसंख्या इथे झालेल्या त्या म्हणजेच 12 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे बघू या 6 चेंडू 20 धावा तर 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र मार्कंड कार्यालय स्फोट या संघाला 20 धावांची गरज आता मात्र स्फोटक रूप धारण करायला लागेल हवाई यात्रा इथे संपादन करायला लागेल फलंदाजांना कोणतं सज्ज झालेला राम मात्रे पहिला चेंडू मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे नो मिस लँडिंग होतोय चेंडू एकदा पूर्ण करतो दुसरा प्रयत्न करतोय चेंडूने दिशा बदललेली आहे मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये 2 धावांनी संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 14 धावा किती झाले त्या महत्वाच्या आता किती राहिले आता 5 चेंडू मध्ये ते महत्वाचं आहे 5 चेंडू आणि शेष धावा आहेत त्या म्हणजेच 18 पुन्हा एकदा सज्ज झाले राम जोरात मारलेला फटका पुन्हा एकदा चेंडू हवेतही कुठल्या प्रकारची चुकी करत नाही या क्षेत्ररक्षक आतापर्यंत सकाळपासून आपण पाहिलं तर या क्षेत्ररक्षकांनी 2 या 3 कॅच घेतल्या असतील चांगले क्षेत्ररक्षक खरोखरच कौतुक करावं पाहिजे अश्विन आहे त्या जागेवर रमेश बाद झालेला आहे मार्कंडे कारवले या संघाचा तो मात्र फलंदाज येतोय नवीन महेंद्र बघूया काय होते आता मात्र किती चेंडू शेष राहिलेले आहेत 4 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे राम पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज ईश्वर पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथं बाजली कडा लागली होती आणि झेल बाजले कडा लागली होती आणि यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही पुन्हा एकदा एक हद्दरा बसतोय मार्केट स्फोट कारिवली या संघाला आतापर्यंत विकेटचा जर आपण विचार केला तर 5 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि धावसंख्या
14 धावांवर ठेपलेली आहे. खरोखर चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. श्याम त्याला आपण पाहिलं, त्यानंतर प्रसाद यांनी चांगली कामगिरी केली, त्यानंतर राम म्हात्रे हे सुद्धा आपल्या संघासाठी चांगलं योगदान करत आहेत. 3 चेंडू शेष आणि 18 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका, एक षटकार, एक षटकार असं मारावं लागतील. बॅक टू बॅक 3 षटकार मारावे लागतील, कारण 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे नंदकिशोर खारबाव बी आणि मार्केट स्पोर्ट कालिवली या दरम्यान 3 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न आणि पहिली हॅट्रिक पूर्ण करताना हा गोलंदाज राम म्हात्रे. तर दोन्ही संघांना विनंती करतोय, तयारीत राहायचं आहे. सूरज कशेली तसेच जय दुर्गा सुरे बी. दोन चेंडू मध्ये आता 18 धावांची गरज आहे. जोरात मारण्याचा हेतू होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चांगले क्षेत्ररक्षक होते लाव्हांच्या खेळाडू अश्विन तिथं आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेली आहे. 1 धाव इथं दिलेली आहे. औपचारिकता इथं फक्त शिल्लक राहिलेली आहे. मात्र मित्रांनो, क्रिकेटचा हा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणे योग्य ठरत नाही. पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा रीतीने हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच नंदकिशोर खारबाव बी या सगळं. नंदकिशोर खारबाव हार्दिक हार्दिक अभिनंदन. हो, काय गोलंदाजी केलेली, फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 3 विकेट घेतलेले आहेत राम म्हात्रेने. चांगली गोलंदाजी केलेली आहे. विकेट हॅट्रिक इथे घेतलेली आहे.